या शालिनीताई. बरं तुम्ही काय घेणार? चहा कॉफी सर? नाही नाही नको नको. हो असं नाही, पहिल्यांदा आलात, काहीतरी घ्यावं लागेल ना. नाही नाही खरंच नको. अहो जरा घाईत आहे मी आणि माझं एक महत्वाचं काम आहे फक्त छोटस तुमच्याकडे. बरं काही नाही, या ना. तिथे नाही, इकडे या, इथे बसूया. काय झालं? माफ करा न कळवता आले, पण कारणच तसं होतं. मला आरके सरांना भेटायचं होतं पण ते अपॉइंटमेंट शिवाय भेटत नाहीत ना. मग म्हणलं तुम्हाला भेटावं, कारण खऱ्या अर्थानं तुम्हीच मला चांगलं समजून घ्याल. सांगा ना, काय झालंय? अं, तुमच्या मुलाकडून जेव्हा चूक झाली तेव्हा तुम्ही मोठ्या मनाने आमच्या घरी आलात आणि आमची माफी मागितली. तसं आज माझ्या मुलीकडून खूप मोठी चूक झाली म्हणून मी इथे आले तुमची माफी मागायला. तुम्ही रिलॅक्स व्हा, मी आलेच. एक मिनिट. घ्या, सावकाश. द्या द्या नाही द्या माझ्याकडे. आता मला शांतपणे सांगा, काय झालंय? अं, अं, आमची मोहिनी आरके सरांना घेऊन दागिन्यांच्या दुकानात गेली होती. तिथून तिनं हे मंगळसूत्र विकत घेतलंय. राघवनी मोहिनीसाठी मंगळसूत्र विकत घेतलं? नाही नाही मोहिनीसाठी नाही, माझ्यासाठी. म्हणजे? पण 4.25 लाखाचं मंगळसूत्र घालायची खरं तर माझी गरजही नाही आणि ऐपतही नाही. पण काय आहे, मोहिनी लहान आहे अजून, नव्याने कमवायला लागलीये, त्यामुळे उत्साहाच्या भरात तिनं घेतलं आणि तिच्याकडून खरं तर चूक झाली. तुमच्या मुलाची चूक जशी तुम्ही सुधारली तशीच माझ्या मुलीच्या हातून घडलेली चूक मी सुधारावी असं मला वाटलं, म्हणून मी हे मंगळसूत्र तुमच्याकडे आणून देते. तुम्ही तेवढं आरके सरांना द्या. हा काय आहे, ते दुकानदार जे आहेत ना ते आरके सरांचे मित्र आहेत, म्हणजे ओळखीचे आहेत. ते नक्की परत घेतील. मग कोण आहे? मीच आहे ग, बोलायचंय जरा तुझ्याशी. येऊ? राघव, मी एका कॉलवर आहे. थोडा वेळ थांबशील का? थोड्या वेळाने बोलूया. ओके. कोणाशी बोलते आई एवढं? जनरली असं करत नाही. एनिवे चल बाय, येतो मी नंतर. ओके. माफ करा पण त्यांना का नाही बोलवलं तुम्ही? खरं तर मी त्यांनाच भेटायला आले होते. नाही, असू दे. ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहायला हवी. कारण कसं आहे की राघव एकदा दिलेली वस्तू परत घेत नाही, त्यामुळे तो तुमचं किती ऐकेल आय डाऊट. पण मग तुम्ही समजवाल ना आरके सरांना? हो, समजावेन ना मी त्याला. मोहिनी काय, राघव काय, आत्ताच्या जनरेशनची मुलं आहेत आणि या जनरेशनला पैशांचं मूल नाही. म्हणजे जसं आपल्याला आहे. तुम्ही समजून घेतलं मला खरंच भरून पावले. हा मी आरके सरांना तेवढं सॉरी सांगा.
येऊ मग मी? शालीनताई, एक विचारू का? हो हो, विचारा ना. म्हणजे नवीन मंगळसूत्र करताय, काही खास आहे का सहजच? काय आहे, आमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 25? हो, मग मुलींची इच्छा आहे आम्ही परत एकदा विधिवत लग्न करावं. म्हणून ते नवीन मंगळसूत्र मोहिनीने घेतलं माझ्यासाठी. अहो पण मग ते परत दिल्यावर मोहिनीला वाईट वाटेल ना? नाही नाही, मी समजावेन ना तिला. हळवी आहे मनानं, पण समजूतदार आहे. पण तुम्ही तेवढं मंगळसूत्र वेळेत परत करा हं? हो, काळजी करू नका. एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहेत माझ्यावर. पार पाडेन मी ती. येऊ मग? राघवच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्याने मोहिनीला 4.5 लाखाचं मंगळसूत्र घ्यायला मदत केली. तिला रस्त्यावर आणायचं म्हणतोय आणि एकीकडे असंही वागतोय. का?